नमस्कार, मी मानसी देवकर. नमस्कार, मी अरविंद कड. महाटॉक्सच्या वीकली पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या आठवड्याभराच्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत. म्हणजेच या आठवड्याच्या 16 जून पासून आतापर्यंत नेमकं या आठवड्याभरात काय काय घडलं, महाराष्ट्रात कोणत्या अशा घटना घडल्या ज्याचे पडसाद या आठवड्याभरात पाहायला मिळाले, त्या बातम्या आपण पाहणार आहोत. त्यामधल्या काही बातम्या आपण ज्या पाहणार आहोत त्या अशा आहेत की मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद आहे तो पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. खरं तर हा वाद किंवा हा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मागच्या अनेक महिन्यांपासून पाहायला मिळतोय, पण आता सुद्धा हा मुद्दा जो आहे तो पुन्हा का पेटलाय त्याची या आठवड्याभरात या मुद्द्यावरून नेमकं काय रान पेटलं होतं ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर विधान परिषद निवडणुका असतील, याशिवाय भाजप कोर कमिटीची बैठक सध्या पार पडली आणि या बैठकीत सुद्धा अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळालेल्या. पडद्या मागे असतील किंवा ज्या समोर ज्या घटना घडल्यात या सगळ्या घटनांचा आढावा सुद्धा आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यावर चर्चा करणार आहोत. त्याच सोबत इतरही अशा घटना आहेत ज्याचे पडसाद सुद्धा या आठवड्याभरात पाहायला मिळाले. शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांनी सुद्धा नुकतीच या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ईव्हीएम हॅकचा मुद्दा उपस्थित केला होता, ज्यावरून सुद्धा अनेक उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्यावर सुद्धा आपण या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. याशिवाय या आठवड्यात आणखीन काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, त्या म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन यासारख्या घटना घडलेल्या आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनामध्ये सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, एकमेकांवर टीका टिप्पण्या झाल्या आणि त्याच्या सुद्धा प्रतिक्रिया येताना पाहायला मिळाला. त्यामुळे सुद्धा हा जो आठवडा आहे तो चर्चेत राहिला. याशिवाय आणखीन एक शैक्षणिक मुद्दा या आठवड्याभरात पाहायला मिळाला, तो म्हणजे नेटच्या परीक्षा रद्द झाल्या. याच सगळ्या ज्या घडामोडी आहेत, या महत्त्वाच्या घडामोडी या आठवड्याभरात गाजलेल्या आहेत. आपण त्याच विषयी चर्चा करणार आहोत. नेमकं या आठवड्याभरात काय काय घडलंय सुरुवात करूयात आपण पहिला विषय किंवा पहिली बातमी जी आहे, पहिली घडामोड जी आहे ती मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद आहे तो पुन्हा उपस्थित झालेला पाहायला मिळालाय. खरं तर राज्यात मागच्या अनेक दिवसांपासून असं किंवा आपण मागच्या काही महिन्यांपासून म्हणू शकतो मराठा आणि ओबीसी हा जो वाद आहे तो चांगलाच उफाळलेला पाहायला मिळतो आणि आता सुद्धा या आठवड्याभरात सुद्धा हा मुद्दा पुन्हा एकदा तापलेला आहे. या आरक्षणावरून वाद निर्माण झालेला आहे. एकीकडे आपण पाहतोय की मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मागणी करतायत आणि त्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू होतं, तर दुसरीकडे ओबीसीची सुद्धा मागणी आहे आणि ओबीसी आंदोलन सुद्धा पेटलेलं आहे. ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी सुद्धा उपोषण सुरू केलेलं आहे आणि या दोन्ही हे जे आंदोलनं असतील, म्हणजे एक मराठा आरक्षण असेल आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी जे ओबीसीने आरक्षण उपोषण पुकारलेलं आहे, या दोन्ही उपोषणांचं किंवा या दोन्ही आंदोलनांचं केंद्रबिंदू जर का आपण पाहिलं तर तो आहे जालना जिल्हा आणि या जालना जिल्ह्यातच आता ही दोन्ही आंदोलनं होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच हा आठवडा आपण पाहतोय की मोठा चर्चेत राहिलेला आहे. आज सुद्धा आपण जर का पाहिलं तर ओबीसीचं आरक्षण जे आहे त्यासाठी ओबीसी नेते जे उपोषण करतायत त्यांच्याच भेटीला आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा गेलेलं आहे आणि त्याचा आढावा सुद्धा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. नक्कीच मानसी, जसं तू सांगितलंस की एकीकडे मनोज जरांगे पाटील, दुसरीकडे लक्ष्मण हाके हे दोन्ही असे नेते आहेत की त्यांच्या या भूमिकेमुळे आता मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद किंवा जो संघर्ष आहे तो उभा राहिलेला आहे. आणि ज्याप्रमाणे तू म्हणालीस की जालना हा केंद्रबिंदू ठरला आहे, तर त्याच्या मागं एक महत्वाचा एक हे आहे की आपण जर लोकसभेच्या निवडणुकीचं बघितलं तर मराठवाड्यामध्ये जे आहे ते सर्वाधिक फटका मराठा आरक्षणाचा मराठवाड्यामध्ये बघायला मिळाला आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कुठेतरी
जालन्यामध्ये जे आहे ते ओबीसी नेते एक झालेले आहेत. याआधी सुद्धा ओबीसी नेत्यांनी जे आहे ते एल्गार सभा घेतलेल्या पाहायला मिळाल्या. यामध्ये प्रामुख्याने छगन भुजबळांच्या नेतृत्वात जे आहे ते इतर ओबीसी नेते, यामध्ये मग प्रकाश शेंडगे असतील, त्याचप्रमाणे इतर ओबीसी नेते सुद्धा जे आहे ते एकत्र आले होते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना जे आहे ते ओबीसी मध्ये आरक्षण देता कामा नये. खास करून मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती म्हणजे सगळ्या सोयऱ्यांना जे आहे ते ओबीसी मधूनच मराठ्यांना कुणबी या जे आहे ती कास्ट मध्ये किंवा कुणबी या उपप्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी ती जी आहे ती जरांगे पाटील यांची मागणी होती. त्यानंतर जरांगेंचं आंदोलन झालं. आपण ते सगळं बघितलं. वाशीमध्ये जो प्रकार झाला, मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते आश्वासन दिलं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे परत अंतरवलीकडे परतले. एकंदरीतच या सगळ्यातूनच हे दिसून येतं की ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाचं जे वारं होतं किंवा जे पेव महाराष्ट्रभर होतं, त्यानंतर आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटले आणि त्यामुळे आता पुन्हा कुठेतरी जे आहे ते ओबीसी नेत्यांनी आता मराठा आरक्षणाला जो आहे तो विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतंय. तू जसं मग म्हणालीस की शिष्टमंडळ आज गेलंय, अर्थात आज लक्ष्मण हाके यांच्याकडनं जे आहे ते शिष्टमंडळ मुंबईला आलेलं आहे विशेष विमानानं आणि आज महत्वाची बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडणार आहे. याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे ओबीसी नेते म्हणून स्वतः राज्य मंत्रिमंडळात असणारे छगन भुजबळ असतील आणि इतरही महत्वाचे नेते आहेत ते उपस्थित असणार आहेत. या बैठकीत नेमकं आज काय होणार याचे सुद्धा आपण अपडेट जे आहे ते महाटाक्सवर घेणारच आहेत. परंतु गेल्या सोमवारी म्हणजे 16 तारखेला जेव्हा उपोषणाचा लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा 5वा दिवस होता, त्या दिवशी सुद्धा जी आहे ती राज्याच्या शिष्टमंडळाकडनं भेट घेतली होती. यामध्ये प्रामुख्याने जालन्याचे पालकमंत्री असणारे अतुल सावे होते. त्याचप्रमाणे संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे. आपण जर बघितलं तर संदीपान भुमरे हे मनोज जरांगे पाटील हे जेव्हा उपोषणाला गेले होते त्यावेळेस तिथे सुद्धा गेले होते आणि इकडे सुद्धा जे आहेत ते संदीपान भुमरे होते. त्याचप्रमाणे जे आहेत ते इतर नेते सुद्धा जे आहेत ते या शिष्टमंडळामध्ये गेले होते. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे सुद्धा या 3 जणांचं शिष्टमंडळ जे आहे ते एकंदरीतच गेलं होतं आणि त्यावेळेस जे आहे ती लक्ष्मण हाके यांची प्रामुख्याने हीच मागणी होती की सरकारने आम्हाला कुठेतरी लेखी द्यावं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही. एकीकडं जे 10% सरकारने आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण जे आहे ते वेगळा कायदा करून दिलेला आहे, त्यामुळे ते ओबीसी मध्ये नाहीये. परंतु जे आरक्षण मनोज जरांगे पाटील मागतात खास करून सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यावरती, ते आरक्षणामुळे कुठेतरी मराठा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू शकतो. आपण याचंच एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर गिरीश महाजन यांनी सुद्धा परवा पत्रकार परिषदेमध्ये सांगताना सांगितलं की सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यावरती जे आहे ते आरक्षण टिकणार नाही. पण मनोज जरांगे पाटील यांना अजूनही ते समजत नाहीये. त्यांना आम्ही कितीदा समजावण्याचा प्रयत्न केलाय परंतु ते ऐकायला तयार नाहीत असं महाजन म्हणाले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांच्यावरती टीका केली. देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचा महाजन प्रयत्न करतायत आणि बरंच जे आहे ते हे झालं. आणि आज हाकेंच्या आंदोलनाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर निश्चितच दोन्ही समाज किंवा समाजातले संघर्ष जो आहे तो आता कुठेतरी राज्यात पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. कारण विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि कुठेतरी आरक्षण हा सामाजिक मुद्दा असताना आता त्याला राजकीय रंग दिला जातोय. विरोधी पक्षातले नेते सुद्धा जे आहे ते सरकारवरती टीका करतायत. अंबादास दानवेंनी तर थेट सांगितलं की मराठा आणि ओबीसी वाद जो आहे तो सरकारने लावलेला आहे. काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी गेलेले होते. तिथे ते काहीशी भावुक झालेले सुद्धा पाहायला मिळाले. त्यांनी जे आहे ते मुख्यमंत्र्यांना थेटपणे तिथून फोन केला होता आणि लवकरात लवकर याच्यावरती मार्ग काढा, तुमचं शिष्टमंडळ पाठवा असं सांगितलं होतं. परंतु यात एक महत्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री सांगतायत की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण दिलं, मी माझा शब्द पूर्ण केला. दुसरीकडे मुख्यमंत्री असं सांगतायत की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावून देणार नाही. सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवरती ठाम आहेत. लक्ष्मण हाके सुद्धा आपल्या मागणीवरती ठाम आहेत की सरकारने आम्हाला लेखी द्यावं का आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. आणि यातच एक कालच महत्वाची घडामोड घडली ती म्हणजे बिहार राज्य सरकारने जे आरक्षण दिलं होतं 65% पर्यंतचं दलित, मागासवर्गीय आणि इतर घटकांना, त्या आरक्षणाला पाटणा उच्च न्यायालयाने जे आहे ते फेटाळलेलं आहे. आणि त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्र सरकारने जे मराठ्यांना
10% आरक्षण दिले कायदा करून, ते आरक्षण सुद्धा आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. आणि याचं प्रामुख्याने म्हणजे इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार जो खटला घडला होता, यामध्ये 50% वरती आरक्षण देता येणार नाही. आणि याच मुद्द्यावरती पाटणा उच्च न्यायालयाने जे आहे ते हे आरक्षण रद्द केलेलं आहे. विनोद पाटील जे आहेत ते मराठा याचिकाकर्ते, त्यांनी सुद्धा आता हे सांगितलं की सरकारने ही बाब जी आहे ती गांभीर्याने घेतली पाहिजे होती. आणि याआधी जर आपण बघितलं तर महायुती सरकार आल्यानंतर खास त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जे आहे तो आरोप केला होता. देवेंद्र फडणवीसांच्या काळात आम्ही राज्य सरकारने 16% आरक्षण दिलं होतं, परंतु ते उद्धव ठाकरे यांच्या गैरकारभारामुळे किंवा त्यांना ते टिकवता आलं नाही कोर्टात. परंतु आता बिहारचं जर उदाहरण समोर घेतलं तर महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना दिलेलं आरक्षण हे कशा पद्धतीने टिकू शकतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आपण जर आता सध्या बघितलं तर केंद्र सरकारने जे 10% म्हणून आरक्षण दिलेलं आहे त्यासाठी स्वतंत्र अशी घटना दुरुस्ती जी आहे ती संसदेत केलेली आहे. आणि त्यामुळे जर अशा प्रत्येक राज्यातील वर्गसमूह असतील ज्या मोठ्या प्रमाणात आरक्षण मागत असतील, त्यांना जर आरक्षण आता द्यायचं झालं तर हा विषय खास करून केंद्राकडे आहे. शरद पवारांनी सुद्धा काल हाच मुद्दा मांडला की जर अशा पद्धतीने जर आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर आता केंद्राने फक्त बघ्याची भूमिका घेतली नाही पाहिजे. हा मुद्दा जो आहे तो संसदेत सोडवला गेला पाहिजे. आणि एकंदरीतच याआधी राज ठाकरेंनी सुद्धा हाच मुद्दा मांडला होता जेव्हा त्यांनी जरांगेंची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी नाशिकला जी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस सुद्धा असं सांगितलं की जरांगेंना मी थेटपणे सांगितलं की हा मुद्दा तुमच्या मागण्या जरी रास्त असल्या तरी हा मुद्दा जो आहे तो राज्य सरकारच्या हातात नाहीये. केंद्र सरकारच यावरती जो आहे तो निर्णय घेऊ शकतो. आणि अर्थातच त्यासाठी 50%ची जी घटनेमध्ये तरतूद आहे की 50%च्या वरती आरक्षण देता येणार नाही. इंदिरा साहनी खटला जो झाला होता त्या खटल्याला चॅलेंज म्हणून संसदेतच जे आहे यावरती कायदा करण्यात येईल आणि त्यावेळेसच जे आहे ते सगळे प्रश्न सुटतील असं एकंदरीतच जे आहे ते घटनातज्ञ असतील किंवा ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आणि त्यामुळे जर आपण महाराष्ट्रामध्ये ह्या मराठा विरुद्ध ओबीसी हा जर संघर्ष जो राज्यात सुरू आहे त्यावरती जर बोलायचं झालं तर आता हा प्रश्न केंद्राकडे, कारण भाजप जरी सत्तेत आता सध्या स्वबळावर नसलं तरी एनडीए सरकारमधून जे नेते असतील, आता नितीश कुमार सुद्धा जे आहेत ते एनडीए सरकारमध्ये आहेत, त्यामुळे ते आता सर्वोच्च न्यायालयात त्यांनी कालच सांगितलं की आम्ही सर्वोच्च न्यायालयात या विरुद्ध जाऊ आणि सर्वोच्च न्यायालयात आता काय सुनावणी होते ही पाहणं महत्वाचं असणार आहे. परंतु नितीश कुमार एनडीए सरकारमध्ये असल्यामुळे आता मोदींना कशा पद्धतीने विनंती करतात किंवा महाराष्ट्रातले नेते जे आहेत ते केंद्राकडे कशा पद्धतीने हा प्रश्न मांडतात हे पाहावं लागणार आहे. आणि दुसरीकडे जर बोलायचं झालं तर विरोधकांनी सुद्धा जे आहेत यावरून सरकारवरती जे आहेत ते आरोप केलेले आहेत. नक्कीच. आणि आपण पाहतोय की शुक्रवारी पंकजा मुंडे भाजपच्या नेत्या ज्या आहेत त्यांनी सुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि ज्यामध्ये त्या असं सांगतात की मुख्यमंत्र्यांनी इथं जाऊन भेट घ्यावी, उपोषण स्थळी जावं, अशा प्रकारची भूमिका आता पंकजा मुंडे यांनी सुद्धा घेतली. खरं तर पंकजा मुंडे यांना सुद्धा ओबीसी नेत्या म्हणून ओळखलं जातं. हा जो मुद्दा आहे ओबीसी आरक्षणाचा, याच्यामध्ये अगदी छगन भुजबळांपासून पंकजा मुंडेंपर्यंत सगळेच नेते जे आहेत, मग ते विरोधी पक्षातले सुद्धा नेते असतील, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे नेते आता पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळते. आणि या सगळ्या नेत्यांची किंवा ओबीसी आरक्षणासंदर्भात जे या समाजातले काही जे नेते आहेत प्रमुख, त्यांची अशीच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, आमचा त्याला विरोध नाहीये, मात्र ते ओबीसी आरक्षणातून मिळू नये अशी ही मागणी या ओबीसी नेत्यांकडून करण्यात येते. आणि त्याचमुळे आपण पाहतोय की हे जे ओबीसी नेते आहेत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे सध्या उपोषण करतात. शुक्रवारपर्यंत त्यांचा या आंदोलनाचा 9वा दिवस होता आणि अशातच सरकारचं शिष्टमंडळ या उपोषण स्थळी जाऊन त्यांची भेट घेतली आणि मग जी चर्चा झाली त्यामध्ये सुद्धा गिरीश महाजन यांनी जी भूमिका मांडली त्यांचं असं म्हणणं होतं की सरकार जे आहे ते ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशीच सरकारची भूमिका आहे. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव यांच्यासोबत आम्ही बैठक घेऊ, त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर सांगितलं होतं. आणि तसंच लक्ष्मण हाके यांनी सुद्धा शिष्टमंडळ मुंबईला पाठवावं अशी विनंती सुद्धा त्यावेळी गिरीश महाजन यांनी केली होती. आणि त्यानंतरच आपण पाहिलं की
शुक्रवारी जे पंकजा मुंडे यांनी जे सोशल मीडियावर जी पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी जावं अशी मागणी केली होती, ती सुद्धा महत्वाची मानली जाते. कारण सत्तेचा गैरवापर किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का असा सवाल करत दिले असतील तर त्याची चौकशी करण्यात यावी आणि तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याच्याबद्दल स्पष्टता द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. आणि या सगळ्यामध्ये आता हा जो मुद्दा आहे तो कुठेतरी पेट घेताना पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे हा वाद कुठेतरी होताना पाहायला मिळतोय दोन जातींमध्ये, दोन समाजांमध्ये. मात्र असं असलं तरी दुसरीकडे आपण पाहिलं की याच आठवडाभरात मनोज जरांगे यांनी सुद्धा माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली होती. ज्यावेळेस मनोज जरांगे हे रुग्णालयात उपचार घेत होते, रुग्णालयातून जेव्हा त्यांची पत्रकार परिषद व्हायची त्यावेळेस त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की आमच्या समाजामध्ये, दोन्ही समाजामध्ये वैर नाहीये, कुठेही मतभेद नाहीयेत, मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी मागणी ओबीसी बांधवांची सुद्धा आहे, असं एक महत्वाचं विधान जरांगेंनी केलं होतं, जे नक्कीच महत्वाचं मानलं जाते. कारण आपण जे म्हणतोय की मराठा ओबीसी वाद हा किंवा ओबीसी नेते जे म्हणतायत, आक्रमक झालेत की आम्हाला आरक्षण द्यायचं नाहीये असं जे एक बाजू पेटलेली पाहायला मिळते, तर तेच दुसरीकडे मराठ्यांचं मात्र असं म्हणणं आहे की ओबीसी समाजाचं, ओबीसी बांधवांचं मात्र आम्हाला आरक्षण मिळावं यासाठी अशी मागणी आहे. आणि त्याचसाठी जर का लक्ष्मण हाके किंवा इतर कोणी नेते आंदोलन करत असतील तर त्यात काही चुकीचं नाहीये असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं. पण या सगळ्यामध्ये मनोज जरांगे यांनी असा सुद्धा आरोप केलेला आहे की हे जे आंदोलन लक्ष्मण हाके करतायत ते हे आंदोलन जे आहे ते सरकार पुरस्कृत आहेत असं आरोप सुद्धा केला. म्हणजे त्यांनी ज्या वेळेस लक्ष्मण हाके हे आंदोलन करतायत, मराठा आरक्षण, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी मागणी करतायत असा हा प्रश्न माध्यमांनी केला होता. आणि त्यावेळेस जरांगे असं म्हणाले होते की हे ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत आहेत, आम्ही जसं आंदोलन करतोय तसंच ओबीसींना सुद्धा अधिकार आहे असं त्यांनी जरी म्हटलं असलं तरी कुठेतरी हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे असं म्हणत त्यांनी कुठेतरी सरकारकडेच बोट दाखवला. याआधी सुद्धा आपण पाहिलं की मनोज जरांगेंनी किती वेळा सरकारवर टीका केली, सरकारला अल्टिमेटम दिला. आणि अगदी आता सुद्धा मागच्याच आठवड्यात जेव्हा आपण मागचं वीकली पॉडकास्ट घेतलं होतं त्यामध्ये सुद्धा आपण हा विषय घेतला होता जो अल्टिमेटम मनोज जरांगेंनी दिलेला आहे. आणि अशातच 288 जागा आणि नाही असा हा अल्टिमेटम असतानाच दुसरीकडे हे ओबीसी आरक्षण सुद्धा तापताना बघतोय आपण. आणि कुठेतरी सरकारची सुद्धा कोंडी झाली आहे की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे. आणि ही जी सरकारची कोंडी झालीचा जो कोंडी झाल्याचा जो प्रश्न आहे किंवा जो मुद्दा आहे त्याच्यावरच मनोज जरांगे यांनी महत्वाचं भाष्य केलं की सरकार कोंडीत पकडलेलं गेलेलं नाहीये, तर त्यांनीच ही आंदोलनं उभी केली आहेत आणि म्हणूनच हे आंदोलन जे आहे ते कुठेतरी सरकार पुरस्कृत आहे असं मनोज जरांगे यांना वाटू लागलंय. आणि तशी त्यांनी ही प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. नक्कीच जसं मनोज जरांगे पाटील म्हणाले आज जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांचं हॉस्पिटलमधनं जे आहे ते उपचार घेऊन बाहेर निघाल्यानंतर सुद्धा त्यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. ते म्हणाले की दंगल घडवण्यासाठी जे आहे ते ओबीसी आंदोलन उभं केलेलं आहे. आणि तू जसं म्हणालीस की सरकार कुठेतरी कोंडीत पकडलं गेलंय तर ते निश्चितच आहे. कारण ज्या 54 लाख नोंदी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सापडल्या होत्या त्याच नोंदी आता रद्द करा अशी महत्वाची मागणी जी आहे ती लक्ष्मण हाकेंनी केलेली आहे. त्यामुळे सरकारवर आता कुठेतरी दोन्ही समाज जे आहे त्यांना कुठेतरी न्याय द्यावा लागेल. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता हा वाद जो किंवा दोन्ही समाजातला वाद जो आहे तो आता शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे किंवा जे इतर कायदेतज्ञ किंवा घटनातज्ञ सांगतात त्याप्रमाणे आता यामध्ये केंद्राने लक्ष घालून जे आहे ते या वादावरती तोडगा काढला पाहिजे. कारण बिहारचं एक खूप मोठं उदाहरण जे आहे जे कालच घडलंय. बिहार सरकारला जे आहे ते उच्च न्यायालयाने, पाटणा उच्च न्यायालयाने जे आहे ते फटकारलेलं आहे. अर्थात सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात काय घडामोडी घडतात, राज्य सरकारकडनं म्हणजेच बिहार राज्य सरकारकडनं कशा पद्धतीने बाजू मांडली जाते सरकारची. कारण यामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे बिहार सरकारने हे जेव्हा आरक्षण नितीश कुमारांनी जेव्हा लागू केलं त्यावेळेस जे आहे ते तेजस्वी यादव हे त्यांचं सरकार होतं, त्या दोघांचं मिळून सरकार होतं. त्यावेळेस नितीश कुमार जे आहे ते भाजप आणि एनडीए पासून वेगळे झाले होते. आणि आता नितीश कुमार जर केंद्रात गेले नाही किंवा सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली नाही तर तेजस्वी यादवांनीच काल सांगितलं की
त्यावेळेस मी उपमुख्यमंत्री होतो, आता मी विरोधी पक्षात आहे, आमचं समर्थनच होतं त्या आरक्षणाला. जर नितीश कुमारांनी बाजू व्यवस्थित मांडली नाही तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही याचिका करू आणि आम्ही आमची बाजू जी आहे ती मांडू. आणि याला प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे बिहारमध्ये झालेली जातीय जनगणना. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी आहे ती ओबीसी नेत्यांनी, खास करून छगन भुजबळ आणि इतरांनी जी आहे ती, त्यामध्ये जितेंद्र आव्हाड सुद्धा असतील किंवा इतर महत्वाचे नेते, त्यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली होती. आणि त्यानंतरच जो आहे तो आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो किंवा त्याच्यामध्ये काही जे आहे ते महत्वाच्या घडामोडी घडता येतील किंवा सरकारला जे आहे ते या बाबतीत कायदा करणे असेल किंवा इतर महत्वाच्या गोष्टी असतील त्या सोप्या होतील. परंतु जातनिहाय जनगणनाला जो आहे तो केंद्रीय भाजपने, म्हणजे त्या भाजपचा जो आहे तो विरोध आहे. आणि त्यामुळे जो आहे तो कुठेतरी आता जसं जरांगे यांनी आरोप केलाय की हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे, आणि त्याचप्रमाणे अंबादास दानवे यांनी सुद्धा असाच आरोप केलेला आहे की दोन्ही सरकारला, दोन्ही समाजाला जे आहे ते सरकार फसवतंय. त्यामुळे आता नक्की हे आंदोलन कोणत्या पद्धतीने पुढे जातं आणि याचा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय या दोन्ही याच्यावरती कशा पद्धतीने परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मानसी, नक्कीच. पण मला यामध्ये एक तिसरा मुद्दा पण असा वाटतो, कारण का जरी मराठा समाजासाठी एक त्यांचा एक वेगळी मागणी आहे, त्यांचा एक वेगळा स्टँड आहे, तसंच ओबीसी आरक्षणाला सुद्धा वाटणं की आपल्या ओबीसीतून आरक्षण मिळू नये असं वाटणं सुद्धा रास्त आहे. कारण साहजिक आहे, ओबीसी समाज सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचसोबत मराठा समाज सुद्धा, मराठा समाजाचं जर महाराष्ट्रातलं प्रमाण पाहिलं तर त्यांचा समावेश जर का ओबीसी आरक्षणात झाला तर कुठेतरी ओबीसी समाजाला आपलं आरक्षण जाऊ शकतं किंवा आपल्या वाट्याला कमी हिस्सा येणार हे वाटणं स्वाभाविक आहे. पण यामध्ये तिसरा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो तो या समाजामध्ये, जसं तुम्ही म्हणालात की 54 लाख कुणबी नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्या रद्द करण्याची मागणी लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात येते. पण जर का हे रद्द करण्याची अशी मागणी करण्यात येत असेल तर आपण असं म्हणतो की ज्या कुणबी नोंदी सापडल्यात, कुणबी हा सुद्धा एक मराठा समाजच आहे, मराठाच म्हणून त्यांची ओळख होते. कुणबी नाही, कुणबी मराठा असं म्हटलं जातं, कुणबी हे सुद्धा मराठे आहेत अशी एक असं सगळीकडे जर म्हटलं जातं किंवा आता मराठ्यांनी सुद्धा तीच मागणी केली होती आणि त्याच मार्फत त्यांना ती कुणबी ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच हे काय म्हणतो आपण आरक्षणाची मागणी केली होती. मुद्दा सांगतो की कुणबी म्हणजे शेतकरी, असं मनोज जरांगे पाटील यांचं का म्हणणं आहे की आम्ही जो पारंपरिक जो मराठा समाज होता तो पहिल्यापासून शेतीच करत होता, त्यांना जे नंतर आहे ते कुणबी असं नाव देण्यात आलं. आणि त्यांनी खास करून हा मुद्दा मांडलाय की हैदराबादचं गॅजेट असेल, कारण मराठवाडा जो आहे तो त्यावेळेच्या हैदराबाद संस्थानामध्ये येत होता. आणि मनोज जरांगे पाटील यांची तीच मागणी आहे की राज्य सरकारने हैदराबादचं जे गॅजेट आहे त्याचा अभ्यास करावा. कारण जर विदर्भातल्या कुणबींना, शेतकऱ्यांना कुणबी म्हणून जर ओबीसी समाजामध्ये आरक्षण मिळत असेल तर मग मराठवाड्यातले जे शेतकरी आहेत किंवा जे मराठा बांधव आहेत त्यांना कुणबी म्हणून आरक्षण का नको, असा साधा आणि सोपा सवाल जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला आहे. त्यामुळे नक्कीच तू जसं म्हणतेस की मराठा आणि कुणबी समाज, एकंदरीतच ओबीसी समाजाला असं वाटत असेल की मराठे जर आपल्यामध्ये आले किंवा मराठा समाज जर आपल्या ओबीसी कोट्यातून त्यांना आरक्षण मिळत असेल तर आपली कुठेतरी जी आहे ती गळचिपी होऊ शकते. कारण हा आरक्षणाचा प्रश्न आहे, हा सामाजिक प्रश्न आहे, परंतु त्याला स्वरूप मात्र आता राजकीय दिलं जाते. त्यामुळे दोन्ही समाज जे आहेत ते आता संभ्रमावस्थेत आहेत. मराठा समाजात देखील आपण बघितलं तर सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आंतरवली सराटीमध्येच ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार होते त्यावेळेस गावकऱ्यांनी विरोध केला होता. आणि आता सुद्धा जे आहे ते लक्ष्मण हाकेंना जे आहे ते ज्या ओबीसी समाजाने पाठिंबा दिलेला आहे त्यांचे सुद्धा, तू जसं मागाशी म्हणालीस की मनोज जरांगे पाटील म्हणतात काही ओबीसी समाजाला असं देखील वाटतं की मराठ्यांना आरक्षण मिळावं, परंतु जो बहुतांश ओबीसी समाज जो आहे त्याचं असंच म्हणणं आहे की मराठा आरक्षण, मराठ्यांना जर आपल्यातून आरक्षण दिलं तर आपण कुठेतरी जे आहे ते मागे पडू. म्हणजे साहजिकच आहे, कुठेतरी नोकरी आणि शिक्षणाचा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे आणि त्यामुळे आपलं जे आरक्षण आहे त्यातला टक्का घसरेल अशी भीती त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. कारण का जरी या
वेगळ्या समाजाला आपल्या आरक्षणातून आरक्षण दिलं जाणार असलं तरी पण तो जो आरक्षणाचा टक्का आहे तो मात्र तोच राहणार आहे, जो आधी असणार कायम जो होता तोच कायम राहणार. त्यामुळे ही भीती वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळेच आपण हा वाद सध्या होताना पाहायला मिळतो आणि त्याचेच हे जे पडसाद आहे ते या आठवडाभरात आपण पाहिलेली आहेत. या पुढे आपण पुढचा मुद्दा पाहूयात. या पुढची जी बातमी आहे ती सुद्धा महत्वाची आहे. या आठवडाभरात लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता प्रतीक्षा लागली आहे सर्वांनाच ती पुढच्या निवडणुकांची आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात या राजकीय निवडणुकांचं घमासान आता पाहायला मिळणार आहे. निवडणूक आयोगानंच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत आणि विधान परिषदेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि 12 जुलैला ही या विधान परिषदेची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठीचा हा मुद्दा जो आहे तो महत्वाचा मानला जातोय. कारण नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. महाराष्ट्रात इथं महायुतीची फार नाचक्की झाली असं आपण पाहिलेलं आहे मागच्या काही दिवसांमध्ये आणि महाविकास आघाडीला मात्र या लोकसभा निवडणुकांमध्ये चांगलं बळ आलं आणि त्यानंतर आता या निवडणुका सुद्धा होत आहेत आणि या निवडणुकांमध्ये आपण पाहतोय की विधान परिषद सदस्य जे आहेत, जे विधानसभा सदस्य असतात ते निवडून देतात. या निवडणुका 11 जागांसाठीची ही निवडणूक होते. 11 ना? 11 जागांची ही निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये आपण पाहतोय की काही जे आमदार आहेत त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. काही जे विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यापैकी शिवसेनेच्या मनीषा कायंदे आहेत, यानंतर अब्दुल्ला खान दुरानी आहेत, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब असतील, रमेश पाटील, रामराव पाटील, अब्दुल खान दुरानी, निलय नाईक, त्यानंतर असे जे काही नेते आहेत, महादेव जानकर आहेत, तसंच शेकापचे जयंत पाटील यांचा सुद्धा या नेत्यांमध्ये समावेश आहे, ज्या सदस्यांमध्ये ज्यांचा कार्यकाळ आता संपणार आहे आणि या 11 जागांसाठीच आता ही निवडणूक होणार आहे. नक्कीच ही निवडणूक होण्याआधी पदवीधर आणि मुंबई जे आहेत शिक्षक किंवा पदवीधर, त्याचप्रमाणे नाशिक शिक्षकची निवडणूक आहे. यामधले तू जसा मगाशी उल्लेख केलास की अनिल परब जे आहेत ते आता मुंबई पदवीधर मधून उभे राहिलेले आहेत. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाकडनं ही जागा कोणाला जाते ही बघावं लागेल. त्याचप्रमाणे मनीषा कायंदे असतील, प्रज्ञा सातव काँग्रेसकडनं ज्या आहेत त्या सुद्धा विधान परिषदेवर आहेत. एकंदरीतच सध्याचं जर बलाबल बघितलं आपण तर आगामी म्हणजे 11 जागांसाठी जी 12 जुलैला निवडणूक होणार आहे त्यामध्ये 5 ते 6 जागा ज्या आहेत त्या भाजपकडे आहेत, 5 जागा. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाला 2 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा, अशा 9 जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या येऊ शकतात आणि उरलेल्या 2 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या येऊ शकतात. यामध्ये एक जागा जी जयंत पाटील जे शेकापचे आहेत त्यांचा महाविकास आघाडीला जे आहे तो पाठिंबा आहे. त्यामुळे जयंत पाटलांना ही एक जागा महाविकास आघाडीकडनं जाऊ शकते अशी जी आहे ती शक्यता वर्तवण्यात येते आणि उरलेली एक जागा यामध्ये शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गट, राष्ट्रवादी ह्या तिघांपैकी कोण उमेदवार देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. परंतु विधान परिषदेची निवडणूक असल्यामुळे आता पुन्हा एकदा जे आहे ते राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेला पाहायला मिळत आहेत. एक त्याचं मागचं एक कारण तुला सांगतो. रोहित पवारांनी याच आठवड्यात जी आहे ती पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की खूप आमदार जे आहेत ते अजितदादांसोबत गेलेले ते आमच्या सोबत येण्यासाठी तयार आहेत आणि याचं कारण असं सांगतोय की 2 वर्षापूर्वीच विधान परिषदेची निवडणूक असतानाच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतली सगळ्यात मोठी बंडखोरी झाली होती. विधान परिषदेचे निकाल लागले होते. 2 वर्ष पूर्ण होत आहेत त्याला आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा आल्यामुळे कुठेतरी शरद पवार गटामध्ये पुन्हा एकदा अजित पवार गटातले आमदार जातील अशी चर्चा आहे. आणि रोहित पवारांचं एक वाक्य इथं महत्वाचं ठरतं. त्यांनी सांगितलं की अधिवेशन होऊ द्या, अधिवेशनात फंड मिळू द्या, मग कळेल किती आमदार अजितदादांसोबत आहेत. त्यामुळे ही निवडणूक जरी भाजपसाठी किंवा एकंदरीतच बलाबल जर आपण बघितलं सध्याचं विधानसभेतलं त्यानुसार जर महायुतीच्या 9 जागा जर निवडून येत असतील, परंतु जर घोडेबाजार झाला आणि अजित पवार गटातल्या आमदारांनी किंवा उद्धव ठाकरे गटातल्या आमदारांनी जर महाविकास आघाडीला साथ दिली
तर मात्र वेगळं चित्र जे आहे ते विधान परिषदेमध्ये पाहायला मिळू शकतं. त्यामुळे नक्की आता काय 12 जुलैला घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरं म्हणजे या निवडणुकांमध्ये कुठेतरी क्रॉस वोटिंगची पण भीती आहे. खरं तर विधान परिषदेचं कसं असतं, जसं आपण राज्यसभा हे जसं ज्याप्रमाणे वरिष्ठ सभागृह मानलं जातं, तसंच आपल्या महाराष्ट्रात विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळख आहे. पण जरी हे वरिष्ठ सभागृह असलं तरी त्या मानाने आपण पाहिलं तर विधान परिषदेला तेवढे अधिकार नसतात. पण असं जरी असलं तरी राज्यसभेमध्ये जेव्हा निवडणुका होतात सदस्यांसाठीची, ती ओपन निवडणूक होते. पक्षाला दाखवून तिकडं वोटिंग करावं लागतं. मात्र इथं विधान परिषदेमध्ये तसं नसतं. विधान परिषदेमध्ये ही दाखवून पक्षाला दाखवून करण्याची हे नसते. त्यामुळे कुठेतरी या निवडणुकांमध्ये क्रॉस वोटिंग होण्याची भीती ही सर्वच राजकीय पक्षांना असते. आणि आता सुद्धा ज्या लोकसभेचा जो निकाल लागलेला आहे, ज्यामध्ये महायुतीला जेवढा पराभव महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला, जसा पराभव हाती लागला, त्याचीच भीती आता या वेळेस सुद्धा कुठेतरी महायुतीला वाटू लागलेली आहे. आणि त्यामुळेच कुठेतरी महायुतीमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असल्याची चर्चा सुद्धा सध्या पाहायला मिळते. कुठेतरी एकमेकांवर खापर फोडण्यात येते. मागच्या या काही दिवसांमध्ये आपण पाहतोच आहे की अजित पवार गटावरती कुठेतरी खापर फोडण्यात येते. मग शिवसेनेकडून सुद्धा तशा प्रतिक्रिया आलेल्या असतील किंवा भाजपकडून सुद्धा तशा प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांना महायुतीत त्यांचा समावेश करून घेतल्यामुळेच आपल्या हाती पराभव आला आहे असं भाजपच्या नेत्यांना वाटू लागलंय. शिवाय शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांना सुद्धा असं वाटू लागलं आहे. आणि तशी प्रतिक्रिया आता या नेत्यांकडून पाहायला मिळते आणि एकमेकांवर आता खापर फोडण्यात येत आहे. आणि अशातच या विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. महत्वाचं म्हणजे जे मी म्हणते की क्रॉस वोटिंग होण्याची जी भीती आहे ते सुद्धा तसं होऊ शकतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र असं जरी असलं तरी महाविकास आघाडीला सुद्धा काही काय म्हणू शकतो आपण ओव्हर कॉन्फिडंट राहता कामा नाहीये. कारण जरी लोकसभेचा निवडणूक महाविकास आघाडीच्या बाजूने लागलेला असला तरी इथं मात्र काही गडबड होऊ शकते असं सुद्धा एक प्रकारे बोललं जाते किंवा तशा भीती सगळ्याच पक्षांना असते. आणि अशातच आता नेमकं काय घडणार किंवा ही क्रॉस वोटिंग होऊ नये म्हणून महाविकास आघाडीकडून कुठली खेळी आखली जाणार का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. याशिवाय सुद्धा आपण पाहतो की या निवडणुकांचं जे गणित असतं, जे संभाव्य गणित आपण म्हणतो, ते सुद्धा महत्वाचं असणार आहे. आणि त्यामध्ये सुद्धा कुठला काही बदल पाहता येऊ शकतात अशी एक शक्यता तशी मानली जाते. त्यामुळे अधिवेशन कालावधीतच ही जी निवडणूक आहे ती होणार आहे आणि कुठेतरी महत्वाची मानली जाते ही निवडणूक. नक्कीच, कारण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने आता जे काही लोकसभेला घडलंय त्यानंतर नक्कीच महायुती जे आहे ते या बाबतीत खबरदारी घेईल. खास करून देवेंद्र फडणवीस जे आहे ते या बाबतीत खबरदारी घेतील. कारण एकंदरीतच जे काही गेल्या 2 वर्षामध्ये घडलेलं आहे त्याचा केंद्रबिंदू जर आपण बघितलं महायुतीमध्ये ते देवेंद्र फडणवीस राहिलेले आहेत. त्यामुळे आता भाजपकडनं किंवा एकनाथ शिंदे गटाकडनं किंवा अजितदादांकडनं कशा पद्धतीने ही आगामी विधान परिषदेची निवडणुकीमध्ये खबरदारी घेतली जाते आणि महाविकास आघाडी नक्की काय करतं हे पाहावं लागेल. दरम्यान अजून फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ती हे झालेली नाहीये. त्यामुळे नक्की कशा पद्धतीने कोण कोण नेते फॉर्म भरतात, जसं मी तुला सांगितलं की 9 जागा ज्या आहेत त्या महायुतीला सहजपणे निवडून येऊ शकतात आणि इतर 2 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला. पण जर महाविकास आघाडीने जास्त जागांवरती फॉर्म भरला तरच कुठे तेव्हाच आपल्याला ते सांगता येईल की या निवडणुकीत नक्की काय होऊ शकतं. याचा अंदाज बांधणं जे आहे ते आपल्याला आता कोण कशा पद्धतीने फॉर्म भरते आणि कोणाला कशा पद्धतीने उमेदवारी दिली जाते याच्यावरनं पाहायला मिळेल. ही आपली दुसरी एक महत्वाची बातमी होती. या पुढच्या बातमीकडे आपण वळूयात. खरं तर केंद्रात पुन्हा एकदा मोदींचं सरकार स्थापन झालेलं आहे. पंतप्रधान मोदींनी 3ऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि हे सरकार स्थापन झालं
नंतर सुद्धा राज्यात आपल्या महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. खर तर भाजपने जे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा तयारी करायला सुरुवात केली आहे. मागे लोकसभेच्या वेळीच भाजपने जो नारा दिला होता 400 पारचा नारा दिला होता, शिवाय महाराष्ट्रात सुद्धा भाजपनं 45च्या वर जागा निवडून येणार असा एक आत्मविश्वास कायम ठेवला होता. पण निवडणुकांच्या निकालामध्ये मात्र उलटं घडलं. भाजपच्या पदरी निराशाच जास्त पडली. मग ती महाराष्ट्रात असेल, उत्तर प्रदेशमध्ये असेल किंवा एकूणच देशभरात जर का आपण पाहिलं तर भाजपला तितक्या सीट्स ज्या आहेत त्या स्वबळावर आणता आल्या नाहीत. त्यामुळे कुठेतरी भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. जे स्वप्न होतं भाजपचं ते मोठ्या प्रमाणात तुटलं आणि अशातच त्यानंतर पुन्हा आपण पाहतोय की दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू झालं. महाराष्ट्रात जो पराभव महायुतीतून जो भाजपच्या वाट्याला आला किंवा उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जो मोठा पराभव, उत्तर प्रदेशचा पराभव तर भाजपसाठी एक सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय आणि त्याची चर्चा सुद्धा देशभरात झाली. आणि या सगळ्याच्या अनुषंगानं नेमकं या 2 राज्यांमध्ये नेमकं काय घडलं किंवा काय भाजपचं चुकलं, या सगळ्याच्या अनुषंगानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून बैठकांचं सत्र आयोजित करण्यात आलं. दिल्लीमध्ये या बैठकांचं सत्र सुरू झालं आणि अशातच ही कोअर कमिटीची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली. यामध्ये या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलं की भाजपचे जे हायकमांड आहे या हायकमांड कडून जे राज्यातले जे भाजपचे नेते आहेत त्या नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली अशा चर्चा किंवा असं सध्या या बैठकीच्या नंतर बोलण्यात आलं किंवा अशा चर्चा सुरू झाल्या. मंगळवारीच दिल्लीत भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या पराभवावर सुद्धा विशेष चर्चा झाली आणि भाजपचं जे हायकमांड आहे त्यांच्याकडून या नेत्यांची विशेष म्हणजे खरडपट्टी काढण्यात आली की नेमकं काय चुकलं किंवा काय जास्त प्रमाणात झालं किंवा कुठल्या गोष्टींचा फटका या निवडणुकांमध्ये पडला, या सगळ्यावरती चर्चा झाल्या आणि तशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या. जो विश्वास भाजपला होता की 45च्या वर महाराष्ट्रात सीट्स येतील किंवा 400 पार, यामध्ये नेमकं काय चुकलं, कुठे गणित बिघडलं, या सगळ्यावरती या चर्चा झाल्या आणि भाजप नेत्यांची यामध्ये चांगली शाळा घेण्यात आली अशा चर्चा सुद्धा यावेळी रंगू लागलेल्या आहेत. विशेष म्हणजे मागच्या वेळेस जे आपण पाहिलं की लोकसभेचा निकाल लागल्यानंतर इथं महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि आपण उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ इच्छितो अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. या पराभवाचं जे खापर आहे ते त्यांनी स्वतःकडे घेतलं होतं. हा पराभव जबाबदारी स्वीकारली होती आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पद ते सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत सुद्धा गेले होते. अमित शहा असतील किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली आणि या भेटीमध्ये नेमकं काय घडलं याची प्रतीक्षा सगळ्यांनाच लागलेली होती. कारण नेमकं भाजपचा हायकमांड उपमुख्यमंत्री पद सोडण्यासाठी फडणवीसांना परमिशन देणार का अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि या सगळ्यावरती सुद्धा महत्वाचं भाष्य करण्यात आलं. कारण भाजपचे वरिष्ठ जे आहेत त्यांनी मात्र फडणवीसांना त्यांचं जे पद आहे ते कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या. काम तसंच सुरू ठेवा असं सांगण्यात आलं आणि या मध्ये सुद्धा आपण पाहिलं की विशेषतः या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं जर भाजपचा हा पक्ष जर का आपण महाराष्ट्रापुरता विचार केला तर देवेंद्र फडणवीस भाजपसाठी महत्वाचा चेहरा मानला जातोय आणि या अनुषंगानंच या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना
विशेष सूचना देण्यात आल्या आहेत? नक्कीच तू जसं सांगतेस की लोकसभेचा पराभव झाल्यानंतर तू मगाशी म्हणालीस की उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन महत्वाची राज्य आहेत, कारण या राज्यांमध्ये ज्याला जास्त जागा मिळतात त्या पक्षाचा पंतप्रधान होण्याचा मार्ग हा मोकळा होतो. आणि या दोन्ही राज्यांमध्ये जे आहे ते महायुती किंवा विशेष करून भाजपला जो आहे तो मोठा फटका बसलेला आहे. आणि त्यामुळे कुठेतरी दिल्लीतल्या नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी यावर सगळ्यावर चिंतन करण्यासाठी कोर कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राज्यातून सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील, स्वतः देवेंद्र फडणवीस, पियुष गोयल, चंद्रकांत पाटील, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील आणि पंकजा मुंडे असे महत्वाचे नेते उपस्थित होते. आणि खास करून तू जसं सांगितलं की जशी सूचना देवेंद्र फडणवीसांना देण्यात आली त्यांनी एकंदरीतच राजीनामा देऊन, कारण त्यावेळेस असं सांगितलं जात होतं की जर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला तर ते प्रदेशाध्यक्ष होतील. त्याचबरोबर विनोद तावडे यांचं सुद्धा नाव जे आहे ते प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होतं. त्यामुळे इतर कुठली संघटनात्मक जबाबदारी देवेंद्र फडणवीसांना देण्यात येते का, आणि एकंदरीतच त्यांच्याच नेतृत्वात जे आहे ते म्हणजे पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक जी आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढवली जाईल हे जरी नक्की असलं तरी त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन नक्की काय पक्षामध्ये जबाबदारी दिली जाते हे पाहणं महत्वाचं, हे जे आहे ते महत्वाचं ठरणार होतं. परंतु पियुष गोयल यांनी सुद्धा नंतर सांगितलं की देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार नाहीये, सध्या आहे त्या पदावरती सरकारमध्ये राहूनच जे आहे ते काम करतील. विशेष म्हणजे या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो महाराष्ट्रातल्या नेत्यांना सांगण्यात आला तो म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा एकट्याच्या मर्जीने पक्ष चालणार नाही, तर जी काही 7 लोकांची कोर कमिटी आहे ह्या कोर कमिटीनुसारच निर्णय घेतले जातील. आणि या कोर कमिटीच्या एकंदरीतच एकमताने जे आहे ते यापुढे निर्णय घेऊन जे आहे ते आगामी लोकसभेसाठी जे पक्षाला करायचं आहे, लोकसभेसाठी निवडणूक झाल्यानंतर आता विधानसभेसाठी ही कोर कमिटी काम करेल आणि कुठल्याही एका नेत्याचे इतिमर्जी चालणार नाही असं देखील सांगण्यात आलं. आणि एकंदरीतच कुठे तू जसे म्हणालीस की कुठे पक्ष कमी पडला विरोधकांनी, कारण सारखं बोललं जातं की विरोधकांनी वेगळं आणि चुकीचं नरेटिव्ह सेट केलं आणि सोशल मीडियावरती त्याची जास्त प्रमाणात प्रचार झाला. मग जर आता विधानसभेच्या वेळेस विरोधकांनी असाच कोणता मुद्दा जर सोशल मीडियावरती किंवा अशा प्रकारचं जर नरेटिव्ह जे भाजप म्हणतंय नरेटिव्ह चुकीचं किंवा शिंदेगड म्हणतोय तशा नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी सोशल मीडियावरती सुद्धा जास्त प्रकार फोकस करण्याचा सूचना ज्या आहेत त्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीतच ही कोर कमिटीची बैठक पार पडली. त्याचप्रमाणे अजून एक कोर कमिटीच्या बैठकीसोबतच विषय होता तो म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराचा, कारण विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि आपण याआधी सुद्धा बघितलं आहे की जसं जसं निवडणूक जवळ येतात तसं तसं जे आहे ते ज्या मंत्र्यांची कामगिरी खराब राहिलेली आहे त्यांना डच्चू दिला जातो आणि इतर आमदारांना जे आहे ते मंत्री केलं जातं किंवा जे राज्यमंत्री आहेत ज्याचा परफॉर्मन्स चांगलेला राहिलेला आहे त्यांना कॅबिनेटची जी आहे ती जबाबदारी दिली जाते. आणि ही कोर कमिटीची बैठक झाल्यानंतर या बैठकीत सुद्धा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली. सुनील तटकरे यांनी सुद्धा सांगितलं की लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे गटाकडनं जे संजय शिरसाट मुख्य प्रवक्ते आहेत त्यांनी सुद्धा सांगितलंय की जो आहे तो मंत्रिमंडळ विस्तार येईल. भाजपकडनं मात्र कुठल्याही नेत्याने असा जे आहे ते वक्तव्य केलेलं नाही. परंतु आपण जर आता विचार केला तर मंत्रिमंडळ विस्तार यामध्ये प्रामुख्याने संदीपान भुमरे जे मंत्री होते राज्य मंत्रिमंडळात ते आता खासदार झालेले आहेत. जे वनमंत्री राहिलेले सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढण्याची जबाबदारी दिली होती, त्यांचा पराभव झाला असला तरी आता मंत्रिपद त्यांच्याकडे कायम राहतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये आता संदीपान भुमरे यांच्यानंतर कुठल्या शिवसेनेच्या नेत्याला मंत्री केलं जातं? संजय शिरसाट हे मुख्य प्रवक्ते आहेत, त्यांना मंत्रिपद दिलं जातं का? इतर कुठला नेता जो आहे त्याला मंत्रिपद दिलं जातं? खास करून मराठवाड्यात जिथे मराठा आरक्षणाचा जास्त करून फटका बसलेला आहे तिथे आणि विदर्भात खास करून भाजपला ज्या आहेत त्या कमी जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे खांदेपालट केला जातो का? मंत्रिमंडळातले मंत्री बदलले जातात का? आणि तसंच भाजप सोबत आणि एकनाथ शिंदे गटासोबतच जे आहे ते राष्ट्रवादीमध्ये आता कोणाला संधी दिली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे एकंदरीतच ही कोर कमिटीची बैठक असेल भाजपची आणि मंत्रिमंडळ विस्तार यामुळे जो आहे ते आता काय कशा पद्धतीने भाजप पावलं उचलते आणि मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाला स्थान मिळते. कारण
कारण या सगळ्यावरती विधानसभेचं गणित जे आहे ते अवलंबून असणार आहे. त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या घडामोडीमध्ये काय नक्की पाहायला मिळतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. हो, आणि जसं आपण पाहिलं की ही जी बैठक झाली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना जेव्हा प्रतिक्रिया दिली होती तेव्हा त्यांनी या विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत सुद्धा महत्वाचं भाष्य केलं होतं. विधानसभा निवडणुकांवरती फडणवीस असं बोलले होते की या निवडणुकांसाठी आम्हाला अत्यंत मजबूतीनं या निवडणुका लढायच्या आहेत आणि त्यासाठी पुढे कसं जाता येईल या सगळ्यांमध्ये आम्ही चर्चा झाली आणि या संदर्भातली सगळी कार्यवाही जी आहे ती येणाऱ्या काळात आम्ही आमच्या पक्षाकडून करणार आहोत असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलं. विशेष म्हणजे पियुष गोयल यांनी सुद्धा जेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती त्यावेळेस जसं तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्रात इथल्या पक्ष संघटनेत कुठे बदल होणार का असा जो एक प्रश्न मोठा पडला होता. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा जी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या प्रदेशाध्यक्ष पद असेल किंवा इतर महाराष्ट्रातल्या जे भाजपचे जे पद आहेत त्यामध्ये पक्ष संघटनेत कुठल्या बदल होणार का ज्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यावेळी पियुष गोयल यांनी सुद्धा सांगितलं की प्रदेशाध्यक्ष पद असेल किंवा इतर कुठलंही नेतृत्व असेल महाराष्ट्रात तुर्तास तरी असे कुठलेही बदल करण्यात येणार नाहीयेत. महायुती संपूर्ण ताकदीनं आता आम्ही या विधानसभा निवडणुकीत उतरणार आहोत अशा प्रकारचा एक कॉन्फिडन्स पुन्हा एकदा या भाजपच्या नेत्यांमध्ये या कोर कमिटीच्या बैठकीनंतर पाहायला मिळाला. यानंतरच्या बातमीकडे आपण वळूयात. पुढची बातमी ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते खरं तर लोकसभा निवडणुकीच्या एकदम तोंडावर आलेल्या असतानाच ठाकरे गटातून ज्यांनी शिंदे गटात प्रवेश केला जे ठाकरेंचे अत्यंत जवळचे सहकाऱ्यांपैकी एक मानले जात होते ते रवींद्र वायकर आणि ज्यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आले, ईडी ज्यांच्या मागे लागली होती किंवा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ज्यांचं नाव घेण्यात येत होतं त्या रवींद्र वायकरांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी सुद्धा जाहीर झाली आणि असं जरी असलं तरी या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा विजय सुद्धा झाला. आणि जरी रवींद्र वायकर यांच्या हाती विजय आलेला असला तरी या निवडणुकांच्या निकालावेळेस बरीच घडामोड जे झाल्याचं आपण पाहिलेलंच आहे. रवींद्र वायकर आणि त्यांच्या समोर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असणारे अमोल कीर्तीकर यांच्यामध्ये झालेला सामना हा सगळ्यांनीच पाहिला आणि त्यावेळेस मतमोजणी वेळी झालेला जो काही गोंधळ असेल तो सुद्धा सर्वांनी पाहिला. ज्यानंतर रवींद्र वायकर आणि त्यांची ही या मतदारसंघाची जी निवडणूक आहे ती मोठ्या चर्चेत राहिली होती किंवा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. कुठेतरी ईव्हीएमचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता आणि हे सगळं झाल्यानंतर फार थोड्या फरकांनीच रवींद्र वायकर हे विजयी झाले. मात्र त्यानंतर रवींद्र वायकर हे गेले ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी शिवतीर्थ या बंगल्यावर जाऊन रवींद्र वायकर यांनी भेट घेतली. विशेष म्हणजे निवडणुका होण्याआधी सुद्धा रवींद्र वायकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर निकालानंतर सुद्धा रवींद्र वायकर शिवतीर्थावर पोहोचले. राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली, चर्चा केली आणि मग त्यानंतर ही भेट घेतल्यानंतर माध्यमांकडून त्यांना विचारणा करण्यात आली. ज्या वेळेस रवींद्र वायकर यांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला. खरं तर ची विचारण्याची सुरुवात होती ती या भेटी संदर्भातच होती. मात्र त्यानंतर रवींद्र वायकरांनी ईव्हीएम हॅक झाल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा एक अँगल निर्माण झाला. खरं तर 48 मतांनीच फक्त अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला. पण कुठेतरी या मतमोजणीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत होता. ठाकरे गटाकडून खरं तर हा आरोप करण्यात आला कारण सुरुवातीला या निवडणुकांमध्ये अमोल कीर्तीकर हेच विजयी झाल्याचं सांगण्यात आलं होतं. अगदी ठाकरे गटानं अमोल कीर्तीकर यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष सुद्धा केला होता, शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं, विजयी गुलाल सुद्धा उडवण्यात आला होता. मात्र त्यानंतर फेर मतमोजणी घेण्यात आली ज्यामध्ये 48 मतांनी
रवींद्र वायकर यांनी लीड घेतली आणि मग त्यांचा विजय झाला. यानंतर ठाकरे गटाकडून तो आरोप करण्यात आला होता, ज्या सर्वावर रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया दिली. 18 जूनला म्हणजेच मंगळवारी रवींद्र वायकर हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते आणि त्यानंतरच त्यांनी निकाला दिवशी नेमकं काय घडलं, मतमोजणी वेळी केंद्रावरती नेमकं काय घडलं, या सगळ्या विषयी त्यांनी भाष्य केलं आणि ईव्हीएम हॅक करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी हात घेतला. नक्कीच तू जसं म्हणतेस तसं खरं तर हा मुद्दा चर्चेला येतो. त्यामध्ये ही निवडणूक खरं तर खूप गाजली, कारण 48 मतांनी जे आहे तो वायकर जिंकले आणि अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला. याआधी तू सांगितलंस तसं अमोल कीर्तीकर यांचा विजय घोषित करण्यात आला होता, परंतु बॅलेट पेपरची जी मतमोजणी होती त्यामध्ये फक्त एका मताने जे आहे ते अमोल कीर्तीकर जे आहे ते पुढे होते. त्यानंतर जे आहे ते ईव्हीएम मधल्या मतमोजणीमध्ये जे आहे ते मी पुढे गेलो आणि 48 मतांनी माझा विजय झाला, असं देखील राज ठाकरेंच्या भेटीनंतर वायकरांनी सांगितलं. खरं तर हा मुद्दा याच्यावरती आदित्य ठाकरेंनी सुद्धा जी आहे ती पत्रकार परिषद घेत कुठेतरी भाजप आणि सत्ताधाऱ्यांना जे आहे ते दबावाखाली निवडणूक आयोग काम करत आहे. आणि याचा मुद्दा म्हणजे खास करून जे रवींद्र वायकर यांचे मेव्हणे आहेत मंगेश पंडलीकर यांच्यापासून सुरू होतं, कारण या निवडणुकीमध्ये हिंदू समाज सेनेचे जे भरत शहा उभे होते त्यांनी खरं तर हा मुद्दा ईव्हीएमचा चर्चेत आणला आणि त्यांनी असं सांगितलं की ज्या ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात येत होत्या त्या मोबाईलद्वारे करण्यात येत होत्या आणि त्या मोबाईलला एक OTP असतो आणि हा मोबाईलच नंतर जे आहे ते वायकरांचे मेहुणे जे ईव्हीएम काउंटिंग जिथं सुरू होतं ज्या रूम मध्ये तिथे होते आणि त्या मंगेश पंडलीकरांनी या मोबाईल फोनवरनं जे आहे तो संवाद साधला, असं भरत शहा यांनी आरोप केला. त्यानंतर हाच मुद्दा जो आहे तो राहुल गांधींनी सुद्धा एका वर्तमानपत्राचं जे आहे त्यामध्ये या जो लेख लिहिला होता त्याच्यामध्ये हा मुद्दा मांडला. त्याच्यामध्ये खास करून या जागेचा सुद्धा उल्लेख करण्यात आला होता आणि यानंतर कुठेतरी ठाकरे गटाने सुद्धा जे आहे ते या बाबतीत जे आहे ते कायदेशीर कारवाई करू या संदर्भात कोर्टामध्ये गेलेले आहेत. निवडणूक आयोगाला सुद्धा जे आहे ते या संदर्भात आव्हान देण्यात आलेलं आहे. एकंदरीतच हा मुद्दा अशा पद्धतीने पुढे जातोय, कारण 48 मतांनी पराभव, त्याच्या आधी अमोल कीर्तीकरांना विजय करणं, मग 48 मतांनी पराभव होणं, त्यामुळे साहजिकच ठाकरे गटाने या निकालावरती जो आहे तो संशय व्यक्त केलेला आहे. आणि आदित्य ठाकरेंनी तर इलेक्शन कमिशन म्हणजे एंटायरली EC म्हणजे इलेक्शन कमिशन नाही तर एंटायरली कॉम्प्रोमाइज असं थेट भाष्य करत निवडणूक आयोगावरती जो आहे तो आरोप केलेला आहे. एकंदरीतच या सगळ्या बाबतीत अनिल परब जे शिवसेनेची कायदेशीर बाजू सगळी सांभाळत असतात त्यांनी सुद्धा या बाबतीत जे आहे ते मागणी केली, जे आहे ते सविस्तरपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहेच. परंतु हा मुद्दा इथे महत्वाचा ठरतो, कारण ईव्हीएमचा हा मुद्दा फक्त या मतदारसंघापुरताच नाही तर याआधी सुद्धा अनेक महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या नेत्यांनी यावरती जे आहे ते ईव्हीएम अशा पद्धतीने हॅक केलं, म्हणूनच भाजप जे आहे ते जिंकत आहे असे वारंवार आरोप केले होते. परंतु या निवडणुकीमध्ये तसा काही मुद्दा आपल्याला दिसला नाही, कारण एकंदरीतच देशभरामध्ये सुद्धा जे आहे त्या भाजपच्या जागा कमी आल्या. महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीला जागा ज्या आहेत ते जास्त मिळाल्या. परंतु ही निवडणूक म्हणजेच मुंबईतली वायकर विरुद्ध कीर्तीकर अशी ही निवडणूक 48 मतांनी फक्त हा जो कीर्तीकरांचा पराभव झाल्यामुळे ही मतदारसंघाची निवडणूक पुन्हा एकदा जी आहे ती चर्चेत आली. आदित्य ठाकरेंनी तर थेट एलॉन मस्क यांचं जे आहे ते संदर्भ दिला, कारण एलॉन मस्कच सांगतात की ईव्हीएम जी आहे ती मॅनेज होऊ शकते. एकंदरीतच अशा पद्धतीने जर आता एलॉन मस्क असं म्हणत असेल आणि तो जर उद्या भारतात आला तर त्याच्यावरती केंद्रीय निवडणूक आयोग कारवाई करणार का, असं एक गमतीशीर आणि टोला सुद्धा जो आहे तो खरं तर आदित्य ठाकरेंनी भाजप आणि एकंदरीतच निवडणूक यंत्रणेला लगावलेला आहे. परंतु या संदर्भात रवींद्र वायकर काय म्हणतायत किंवा आदित्य ठाकरे काय म्हणतात हा राजकीय मुद्दा जरी झाला असला तरी ज्या निवडणूक आयुक्त अधिकारी होत्या त्यांनी मात्र, ज्या वंदना सूर्यवंशी यांनी मात्र
पत्रकार परिषद घेत जे आहेत ते हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत. अशा प्रकारे ईव्हीएम मध्ये छेडछाड करणं शक्य नाहीये. आणि खास करून जो मोबाईलचा मुद्दा होता की मोबाईलवरती OTP येतो, असे कुठलाही प्रकार जो आहे तो घडत नाही. आमच्या जे मतदार जे निवडणूक अधिकारी असतात काउंटिंगसाठी त्यांनाच फक्त मोबाईल वापरायचा परवानगी असतो. परंतु असा मोबाईल जे आहेत ते वायकरांचे मेहुणे मंगेश पंडलीकर यांनी वापरलेला नाहीये. कारण खास करून जे उमेदवार आतमध्ये असतात, काउंटिंगच्या उमेदवारांकडनं जी माणसं असतात काउंटिंग रूम मध्ये, त्यांना सुद्धा आतमध्ये मोबाईल न्यायला बंदी असते. कारण ज्या निवडणूक अधिकाऱ्यांकडनं काउंटिंग करण्यात येते ते फक्त तोंडी त्यांना सांगतात आणि मग ते उमेदवार, आतील उमेदवार कागदावरती ती जी काय आकडेवारी आहे ती येऊन बाहेर सांगतात किंवा निवडणूक आयोगाकडनं किंवा जे अधिकारी असतात त्यांच्याकडनं माईकवर मतमोजणी अनाऊन्स देखील केली जाते. त्यामुळे निवडणूक अधिकारी असणाऱ्या वंदनीय सूर्यवंशी यांनी मात्र हे आरोप सगळे फेटाळलेले आहेत. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप झाले असले, यामध्ये कोर्टात गेल्यानंतर आता काय होतं हे पाहणं महत्वाचं जरी असलं तरी प्रशासनाने मात्र हे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळलेले आहेत. कारण यामध्ये पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती जे आहे ते बोट जात आहे. कारण अशा पद्धतीने जर ईव्हीएम मध्ये जर घोटाळे असतील तर मग या निवडणुकीमध्ये फक्त 48 मतांनी पराभव झालेले अमोल कीर्तीकर ज्यांना आधी विजय म्हणून घोषित करण्यात आलं होतं, ते पुन्हा एकदा का त्यांचा विजय मध्ये पराभव त्यांना जो आहे तो पत्करावा लागला. विशेष म्हणजे आपण ज्या पाहिलं की लोकसभा निवडणुकाचा जो निकाल लागला त्यावेळेस सोशल मीडियावर ज्या मीम्स व्हायरल होत होत्या त्यामध्ये एक मीम ही या ईव्हीएमच्या मुद्द्यावर सुद्धा होती की यावेळेस ईव्हीएम कडे कोणी बोट दाखवलं नाही, अशा अर्थी त्या फनी मीम्स बनल्या होत्या. पण हा जो मतदारसंघ आहे उत्तर पश्चिमचा मुंबई मतदारसंघ, हा मतदारसंघ मात्र ईव्हीएम मुळेच चर्चेत आल्याचं पाहायला मिळते. आणि जरी आता निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर इतके दिवस जरी झाले असले तरी या निवडणुकांचा किंवा हा मतदारसंघ अजूनही चर्चेत राहिलेला आहे. अर्थात जसं की अरविंद सर तुम्ही म्हणालात की हा रवींद्र वायकर यांचा हा जो विजय आहे तो कुठेतरी शंकास्पद मानला जातो. कारण केवळ 48 मतांनीच एवढाच हा फरक आहे आणि त्यामुळेच या मतदारसंघातले जे अपक्ष उमेदवार होते त्यांनी सुद्धा रवींद्र वायकर यांच्या या विजयावरती आक्षेप घेतला. अपक्ष उमेदवार भरत शहा यांचा सुद्धा तुम्ही उल्लेख केला. त्यांनी सुद्धा आता नुकतंच आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. कारण रवींद्र वायकर यांचा जो निकाल आहे किंवा त्यांचा जो विजय झालेला आहे तो संशयास्पद आहे, त्याची चौकशी व्हावी आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना खासदारकीची शपथ देऊ नये अशा प्रकारची मागणी भरत शहा यांनी केलेली आहे. आणि कुठेतरी ही मागणी नक्कीच महत्वाची मानली जाते. कारण रवींद्र वायकर यांचं हे जे जिंकणं आहे ते कुठेतरी वादग्रस्त ठरतंय आणि त्यावरच वायकर यांनी सुद्धा महत्वाचं हे भाष्य केलं. विशेष म्हणजे आपण पाहिलं की ज्यावेळेस वायकर यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती त्यानंतर जी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी काही माध्यमांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा आरोप केला की काही माध्यम प्रतिनिधी सुद्धा तिथे उपस्थित होते. फोनचा जो त्यांनी आरोप केला त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलं की माध्यमांनी सुद्धा डायरेक्ट डिक्लेअर केलं होतं की अमोल कीर्तीकर हे विजयी झाले असं म्हणत माध्यमांना, प्रसार माध्यमांना सुद्धा त्यांनी खडेबोल यावेळी सुनावले होते. आणि हा सगळा गोंधळ जो आहे तो या आठवड्यात आपण पाहिलंच की चर्चेत राहिला. मात्र या प्रकरणी आता पुढे काय होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. ज्या प्रकारे भरत शहा यांनी याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलंय, इथं सुद्धा नेमकं पुढे काय होणार, या याचिकेचं पुढे काय होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि याचे पडसाद सुद्धा आता पुढच्या आठवड्यात पाहायला मिळतात का ते सुद्धा आपण पाहूच. मात्र यानंतरची आपण एक महत्वाची बातमी पाहणार आहोत. खरं तर या आठवड्याभरातली आपण ती सर्वाधिक महत्वाची बातमी म्हणू शकतो. ज्याप्रमाणे आपण मागच्या पॉडकास्टमध्ये राष्ट्रवादीच्या 2 वर्धापन दिनाची बातमी पाहिली होती जी मागच्या आठवड्यासाठी महत्वाची होती. आणि दुसऱ्याच आठवड्यात आपण पाहतोय की या आठवड्यात शिवसेना, ज्या शिवसेनेत 2 गट पडलेले आहेत त्या गटासाठी सुद्धा हा आठवडा महत्वाचा राहिला. 2 वर्धापन दिन शिवसेनेचे पार पडले.
या सगळ्यामध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीचा अँगल महत्वाचा होता, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जो मोठा विजय महाविकास आघाडीच्या हाती लागला किंवा शिवसेना ठाकरे गटाला सुद्धा जो मोठा पुन्हा एक नवी भरारी या लोकसभेच्या निकालातून मिळाली, त्या सगळ्यानंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्या शिवसैनिकांचं किंवा महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरे कुणाकुणावर निशाणा साधणार असा एक प्रश्न सगळ्यांना पडलेला होता. तसंच 2 वर्धापन दिन आहेत म्हटल्यावरती 2 शक्ती प्रदर्शन दोन्ही गटाकडून होणं हे स्वाभाविक होतं आणि या दिवशी बुधवारी हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम दोन्ही गटाकडून पार पडला. 58वा वर्धापन दिन यावेळेसचा होता आणि या आगामी विधानसभा निवडणुका असतील किंवा झालेल्या लोकसभा निवडणुका असतील, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापन दिन महत्वाचा मानला गेला. उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केला होता. तर शिंदे गटाचा वरळीतल्या डोम्स मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दोन्ही बाजूंकडून हा कार्यक्रम जो आहे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. अनेक नेते जे असतील, पक्षाचे खासदार, आमदार, त्यानंतर महत्वाचे नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते आणि यामध्ये उद्धव ठाकरे यांचं भाषण बऱ्यापैकी सगळ्यामध्ये चर्चेत राहिलं. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून त्यांनी सगळ्यांचाच समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा, भाजपचा, याशिवाय देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, या सगळ्यांचा तर समावेश होताच या त्यांच्या भाषणामध्ये. मात्र राज ठाकरे यांनी जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आणि राज ठाकरेंना सुद्धा त्यांनी या आपल्या भाषणातून सोडलं नाही. या सगळ्याची आपण चर्चा होताना पाहिलीच. मात्र या निवडणुकांमध्ये या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये इतर नेत्यांची भाषणं सुद्धा गाजली, त्याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. मात्र आपण सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलूयात. नक्कीच मानसी, तू मगाशी म्हटल्याप्रमाणे जो हा शिवसेनेचे 2 वर्धापन दिन जे आहे ते मुंबईमध्ये साजरे करण्यात आले. तर लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच हा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो शिवसेनेचा पार पडला आणि यामध्ये उद्धव ठाकरे गट जो आहे तो साहजिकच उत्साही दिसत होता, कारण लोकसभेला जे आहे ते चांगल्या जागा निवडून आलेल्या आहेत. याआधीच आपण मुद्दा घेतला तर अमोल कीर्तीकरांची जागा आलेलीच होती, परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात तसा उल्लेखही केला की अमोल, तू सुद्धा जिंकलेलाच आहेस, फक्त 48 मतांनी जरी पराभव झालेला असला तरी न्यायालयीन लढाई जी आहे ती आपण लढू. मला एकच सांगायचं की उद्धव ठाकरे यांनी भाषणामध्ये जे आहे ते सगळ्यांवरती टीका करत असताना तू जसं म्हणालीस तसं राज ठाकरेंवरती जी आहे ती खास करून एक विशिष्ट शैलीत टीका केली. बिनशर्त पाठिंबाला त्यांनी बिनशर्त पाठिंबा असा जो आहे तो टोला जो एक प्रकारे आहे तो राज ठाकरेंना लगावलेला आहे. एकंदरीतच नरेंद्र मोदी यांनी किंवा भाजपकडनं जो 412चा नारा देण्यात आलेला होता त्यावरती सुद्धा उद्धव ठाकरेंनी टीका केली. जनतेने तुम्हाला जे आहे ते आता नाकारलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आहे ते महाविकास आघाडी असेल किंवा एकंदरीतच जे शिंदे गट असेल त्यांना सुद्धा जनतेने नाकारलेलं आहे. त्याचप्रमाणे भाजपचे अध्यक्ष असणारे जे.पी. नड्डा, कारण जे.पी. नड्डाने खास करून उल्लेख केला होता की देशभरामध्ये आता किंवा महाराष्ट्रामध्ये आता फक्त भाजप हा एकच पक्ष जो आहे तो शिल्लक राहणार आहे आणि त्याचा सुद्धा समाचार उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात घेतला. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस असतील आणि एकनाथ शिंदे यांचा सुद्धा समाचार जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात घेतला आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी जे आहे ते एक रणशिंग या भाषणातून आपल्या विधानसभेचं जे आहे ते फुंकलेलं दिसलं. खरं तर यामध्ये एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपण पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीकडे येऊया. विधान परिषद निवडणूक 11 जुलैला आहे आणि त्यावरती उद्धव ठाकरेंनी या ज्या आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला तो म्हणजे जर आता जी शिवसेना फुटल्यानंतर हा दुसरा वर्धापन दिन होत असताना चिन्ह आणि पक्ष जे आहे ते एकनाथ शिंदेकडे गेलं, त्यावरती 3 पातळ्यावरती सुनावण्या झाल्या. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय असेल, निवडणूक आयोग असेल आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर. यापैकी निवडणूक आयोगाने राहुल नार्वेकरांनी जो निकाल जो आहे
आहे तो एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. सर्वोच्च न्यायालय ते अजून ही सुनावणी चालू आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी थेटपणे जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाकडनंच आता आपल्याला न्यायाची अपेक्षा आहे. कारण या दोन्ही गटाने जे आहे ते एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल दिलाय. त्यावरती सुद्धा बोलताना उद्धव ठाकरे यांनी काहीच हास्यास्पद जे आहे ते भाषण केलं. तारीख पे तारीख सनी देओल हे का असं म्हणत जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाकडे सुद्धा या संदर्भात आता लवकर निकाल लावा. कारण जर हे आमदार अपात्र जर ठरले तर आतापर्यंत या सरकारने म्हणून जे घेतलेले निर्णय असतील आणि त्याचप्रमाणे जर हे आमदार अपात्र ठरतील तर मग ही जी विधान परिषद निवडणूक जी आहे ज्याला विधानसभेचे हे आमदार मतदान करणार आहेत त्या मतदानाला किंवा या निवडणुकीला अर्थ काय असा सुद्धा एक सवाल जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये जो आहे तो व्यक्त केलेला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे हा जो वर्धापन दिन होता दुसरा वर्धापन दिन होता बंडानंतरचा जो महत्वाचा मानला जातो. पण मागच्या वेळेसच्या तुलनेत म्हणजे जो पहिला वर्धापन दिन झाला बंडानंतरचा गेल्या वर्षीचा त्या मानाने किंवा त्या गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या वर्धापन दिनामध्ये बराच फरक होता. जसं तुम्ही म्हणालात की पक्षचिन्ह नाव सगळं गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पदरी ही कायम निराशाच पडत होती. मग ते दसरा मेळाव्यासाठी मैदान घेण्यासाठी मैदानाची परमिशन घेण्यासाठी असेल कुठल्याही बाबतीत असेल जिथे जिथे शिंदे गटासोबत स्पर्धा लागत होती ठाकरे गटाची तिथे तिथे ठाकरे गटाच्या पदरी ही निराशाच पडताना पाहायला मिळत होती. आणि त्यानंतर सुद्धा जे शिंदे गटाच्या ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्या शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची संख्या ही मोठी होती आणि ठाकरे गटाला जी कळती लागली होती ती कायमच होती. त्यामुळे कुठेतरी मागच्या वर्षी जो वर्धापन दिन झाला त्यामध्ये थोडाफार या सगळ्याचा परिणाम होताना पाहायला मिळाला. पण या वर्षीचा जो वर्धापन दिन आहे यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना ही जास्त कॉन्फिडेंट वाटली. अर्थात त्याला लोकसभेचा आधार असू शकतो. लोकसभेत जो एवढा मोठा विजय मिळाला आहे या बंडानंतरची महत्वाची आणि मोठी निवडणूक ही लोकसभेची होती ज्यामध्ये ठाकरे गटाला मोठा विजय हाती लागलेला आहे. आणि यानंतर उद्धव ठाकरे यांचा कॉन्फिडन्स हा दुपटीनं वाढल्याचं पाहायला मिळालं. अर्थात जनतेची सहानुभूती त्यांच्याकडे असल्याचं जरी सांगण्यात येत असलं तरी हा जो निकाल आहे तो दोन्ही गटासाठी महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच त्या निवडणुकांच्या निकालानंतरच उद्धव ठाकरे हे या आपल्या भाषणातून या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून जास्त आक्रमक झाल्याचं आपण पाहिलं आणि त्याची सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळाली. कदाचित त्याच आक्रमकतेमुळे किंवा त्याच कॉन्फिडन्समुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून अगदी प्रत्येकाचा समाचार घेतल्याचं आपण पाहिलं. कुणालाच सोडलेलं नाही असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचमुळे उद्धव ठाकरे यांचं हे जे भाषण आहे ते बरंच चर्चेत राहिलं या आठवड्याभरासाठी. याशिवाय आपण पाहिलं की उद्धव ठाकरेच नाही तर इतर नेत्यांनी सुद्धा यावेळेस भाषण केलं होतं. त्यापैकीच एक म्हणजे शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेची ठाकरे गटाची जी मुलूक मैदानी तोफ म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या संजय राऊतांचं भाषण सुद्धा बरंच गाजलं. संजय राऊतांनी सुद्धा खणखणीत भाषण केलं असं म्हणू शकतो. नक्कीच जसं संजय राऊत तू मगाशी म्हणालेस की ठाकरे गटाची मुलूक मैदानी तोफ आहे. संजय राऊतांनी सुद्धा या वर्धापन दिनामध्ये जोरदार अशी बॅटिंग केली. नरेंद्र मोदी अमित शहा आणि इतर जे आहे त्या मुद्द्यांवरती जे आहे ते संजय राऊतांनी टीका केली. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या ठाकरे गटातलं अजून एक भाषण गाजलं ते म्हणजे भास्कर जाधव यांचं. खरं तर भास्कर जाधवांनी याआधी सुद्धा जे आहे ते प्रचार सभा असतील किंवा इतर काही शिवसेनेचे मेळावे असतील त्यामधून सुद्धा वारंवार जो आहे तो एकनाथ शिंदे गटातल्या नेत्यांवरती किंवा एकनाथ शिंदेवरती टीका केली होती. भास्कर जाधव यावेळेस असं म्हणाले की आपल्या भाषणामध्ये जे काही या महाराष्ट्रामध्ये किंवा महायुतीला धक्का देण्याचं किंवा जे यश मिळालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेसला जे यश मिळालेलं आहे त्यामध्ये महत्वाचा वाटा हा उद्धव ठाकरेंचाच होता. अशा शब्दात जे आहे ते उद्धव ठाकरेंचं कौतुक सुद्धा जे आहे ते भास्कर जाधवांनी केलेलं पाहायला मिळालं. एकंदरीतच जो निकाल
लागल्यानंतर या निवडणुकीचा म्हणजे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर ठाकरे गटामध्ये गेल्या वर्षीच्या वर्धापन दिनापेक्षा जे आहे तो या वेळेस उत्साह जो आहे तो जास्त दिसत होता. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचा मेळावा जो वरळी डोम मध्ये झाला, त्या वरळी डोमच्या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी जे आहे ते उद्धव ठाकरेंवर टीका करताना असं सांगितलं की जरी शिवसेना उद्धव ठाकरेला जरी चांगल्या जागा मिळालेल्या असल्या तरी स्ट्राईक रेट जो आहे तो आमचा जास्त राहिलेला आहे असं एकनाथ शिंदेनी सांगितलं. जनतेने जो आहे ते काँग्रेसचा जो वोटर बँक होती त्या वोटर बँकच्या जीवावरती किंवा थेटपणे मुस्लिम मतांच्या आधारावरती जे आहे ते उद्धव ठाकरे गटाचे खासदार निवडून आलेले आहेत असं एकंदरीतच जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावरती टीका केली. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जे आहे तो देश पुढे जात आहे आणि लोकसभेला आमचा स्ट्राईक रेट जास्त होता, परंतु इथे एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे जरी एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट जास्त राहिला असला तरी मतांची जर टक्केवारी बघितली तर आपण उद्धव ठाकरे गटाला जे आहे ती 16.72% इतकी मतं मिळालेली आहेत, तर एकनाथ शिंदे गटाला 12.46% पर्यंत जी आहे ती मतं मिळालेली आहेत. त्यामुळे एकंदरीतच उद्धव ठाकरे गटाने सुद्धा जो आहे तो या संदर्भात उद्धव ठाकरे गटाने सुद्धा असं सांगितलेलं आहे जरी एकनाथ शिंदे गटाचा त्यांचं म्हणणं असेल स्ट्राईक रेट जास्त आहे तरी आम्हाला ज्या आहेत त्या जागा जास्त प्रमाणामध्ये आम्ही जेवढ्या जास्त पद्धतीने जिंकलो, कारण उद्धव ठाकरे यांच्या माफ करा एकनाथ शिंदे यांचे जे आमदार आहेत त्या आमदारांपैकी 20 आमदारांच्या मतदारसंघामध्ये जे आहे ते एकंदरीतच महायुतीचे जे लोकसभेचे उमेदवार होते ते कुठेतरी पिछाडीवरती पाहायला मिळाले होते. त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटामध्ये आता लोकसभेमध्ये ज्या जागा निवडून आल्या त्याच्यावरून जे आहे ते एकामेकावरती आरोप प्रत्यारोप जे आहे ते पाहायला मिळत आहेत. खरं तर आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे गट असेल किंवा एकनाथ शिंदे यांचा गट असेल, एकंदरीतच या वर्धापन दिनामध्ये जरी या नेत्यांनी एकमेकांवरती आरोप केलेले असले तरी आता विधानसभेचं घोडं मैदान जे आहे ते जवळ आहे. त्यामुळे लोकसभेला प्रत्येक गट म्हणतोय की आम्ही चांगल्या पद्धतीने जागा जिंकल्या आणि विधानसभेला सुद्धा आम्ही जिंकू. एकनाथ शिंदे म्हणतायत की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल, उद्धव ठाकरे म्हणतायत की पुन्हा एकदा आमचं सरकार येईल. परंतु आता जनतेने जरी उद्धव ठाकरे गटाला कौल दिला असला किंवा उद्धव ठाकरे यांच्या मागे सहानुभूती दिसत असली तरी विधानसभेला मात्र वेगळं चित्र काही दिसू शकतं, कारण महायुतीने किंवा एकंदरीतच एकनाथ शिंदे गट असेल जो कुठेतरी 15 ते 16 खासदार माफ करा 13 खासदार जे एकंदरीतच उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते त्या खासदारांतल्या काही जागा ज्या आहेत ते उद्धव ठाकरे गटाने जे आहे ते तिथं पुन्हा एकदा त्या जागा मिळवलेल्या आहेत. जे खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते यामध्ये यवतमाळ वाशिमची जागा असेल किंवा इतर महत्वाच्या जागा असतील त्यावरती जो आहे ते महाविकास आघाडीने या जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत. आणि एकंदरीतच यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे गटाने सुद्धा जे आहे ते उद्धव ठाकरेंवर आरोप करताना उद्धव ठाकरेंनी जे बाळासाहेबांचे विचार जे आहेत ते सोडलेले आहेत. बाळासाहेब कधीच काँग्रेस सोबत गेले नसते, परंतु काँग्रेसच्या मतावरती उद्धव ठाकरे यांची गट जो आहे तो इतके खासदार निवडून आणू शकला असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितलं. तर दुसरं भाषण एकनाथ शिंदे गटाचं गाजलं ते म्हणजे रामदास कदम यांचं. रामदास कदम यांनी या भाषणामध्ये उद्धव ठाकरे गटावरती तर निशाणा साधलाच. शिवसेना वाढवण्यामध्ये जो मेळावा होता जो वर्धापन दिन होता तो 58 होता आणि या 58 वर्षामध्ये एकनाथ शिंदे आणि इतर आमच्यासारखे जे शिवसैनिक आहेत त्यांनी पक्ष वाढवलेला आहे, परंतु उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे यांचं पक्षवाढीमध्ये काही योगदान नाहीये. जे काय मिळालेलं आहे ते बाळासाहेबांच्या नावावरतीच मिळालेलं होतं, परंतु आता काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन त्यांनी बाळासाहेबांचं नाव सुद्धा जे आहे ते घालवलेलं आहे आणि ती खोटी शिवसेना आहे, खरी शिवसेना आमची आहे असं रामदास कदम यांनी सांगितलं. आणि एकंदरीतच महायुतीमध्ये आता आम्हाला 100 जागा किंवा राष्ट्रवादीला ज्या जागा मिळतील तशाच जागा सुद्धा आम्हाला मिळायला पाहिजे असं रामदास कदम यांनी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवारांवरती गटावरती सुद्धा रामदास
रामदास कदम यांनी निशाणा आपल्याला साधलेला पाहायला मिळाला. त्यामुळे एकंदरीतच हा मेळावा आपला हा वर्धापन दिन जो आहे शिवसेनेचा तो दोन्ही गटातल्या नेत्यांनी किंवा जे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, इकडे संजय राऊत असतील आणि इकडे रामदास कदम या चारही भाषणांमुळे जो आहे तो हा मेळावा किंवा वर्धापन दिन जो आहे तो शिवसेना किंवा कदाचित आपण असंही म्हणू शकतो की या वर्धापन दिनातून महायुतीमध्येच कुठेतरी अंतर्गत वाद होऊ शकतात की काय, असंही एक चर्चा सुरू झालेली आहे. कारण अर्थात तुम्ही जसं ज्याप्रमाणे म्हणालात रामदास कदम यांनी जे वक्तव्य केलं आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून जेव्हा ते बोलत होते त्यावेळेस त्यांनी म्हटलं की अजित दादा जर उशिराने आले असते तर बरं झालं असतं. या विधानाची सुद्धा बरीच चर्चा होताना पाहायला मिळते. रामदास कदम यांनी अप्रत्यक्षरित्या हा टोला लगावला असं सांगण्यात आलं किंवा अशी चर्चा सुरू झाली आणि यानंतर अजित पवार गटाकडे सुद्धा या रामदास कदम यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळालं. अजित पवार गटाकडून सुद्धा आपण पाहिलं की प्रत्युत्तर येण्यास सुरुवात झाली आणि त्यापैकीच अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा वक्तव्य केलं की अजित दादा होते म्हणून तुमची लंगोट तरी वाचली, अशा प्रकारचं विधान जे आहे ते अमोल मिटकरी यांच्याकडून आलं. आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी महायुतीमध्येच आता अंतर्गत वाद होताना पाहायला मिळत आहेत. अर्थात लोकसभेच्या निकालानंतर महायुतीमध्ये ही जास्त अंतर्गत ही जी कल आहेत किंवा अंतर्गत जो हा वाद आहे तो बाहेर येताना पाहायला मिळतो. आपण निकालानंतरच नाही, निकालाच्या आधी सुद्धा ज्या वेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेस सुद्धा या महायुतीतला जो तिढा आहे, जागा वाटपांचा तिढा, तो काही सुटत नव्हता. ही काही चित्र सुद्धा आपण पाहिलं की महाराष्ट्रातल्या अशा काही जागा होत्या जिथे कुणालाही त्या जागा सोडायच्या नव्हत्या. भाजपला सुद्धा भाजपसाठी त्या प्रत्येक जागा खरं तर महत्वाच्या होत्या. त्याचसोबत शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादीचा अजित पवार गट असेल, कोणालाहीच तिघांपैकी कुणालाही त्या जागा सोडायच्या नव्हत्या. मग त्या नाशिक किंवा अशा काही जागा होत्या ज्या जागा कोणालाही सोडायच्या नव्हत्या. प्रत्येकाला वाटत होतं, प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत होतं की आमच्याकडेच या जागा असायला हव्यात. आणि त्यानंतर आपण निकालानंतर सुद्धा पाहतोय की सुरुवातीला जेव्हा आपण लाईव्ह सुरू केलं तेव्हा सुद्धा आपण हा विषय उपस्थित केला होता की एकमेकांवर खापर फोडण्यास सुरुवात झालेली आहे. आणि याच वर्धापन दिनामध्ये सुद्धा त्याचेच पडसाद पाहायला मिळाले. रामदास कदम यांनी थेट हे वक्तव्य केलं. अप्रत्यक्षरित्या जरी अजित पवारांना टोला होता तरी त्याची ही चर्चा रंगताना पाहायला मिळाली. आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून हे जे प्रत्युत्तर आहे अमोल मिटकरी यांच्याकडून सुद्धा आलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की कुठेतरी या वर्धापन दिन असेल किंवा लोकसभेचा निकाल असेल, या नंतर या पक्षांमध्ये किंवा या महायुतीमध्ये ही अंतर्गत जी भांडणं आहेत ती बाहेर येताना आता सुरुवात झालेली आहे. नक्कीच आता हा वर्धापन जो दिन शिवसेनेचा झाला त्यानंतर आता विधानसभा निवडणुकी ज्या आहेत त्या आहेत, त्याच्या आधी विधान परिषदेच्या निवडणूक आहे. त्यामुळे आता जरी स्ट्राईक रेट कोणाचा, जरी दोन्ही गट म्हणत असतील स्ट्राईक रेट आमचा जास्त आहे, तरी विधानसभेला आता कोणत्या गटाचा स्ट्राईक रेट जास्त राहतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यानंतरच्या बातमीकडे आपण वळतोय ती म्हणजे शेवटची बातमी. गेल्या आठवड्यात नीट परीक्षेचा मुद्दा होता आणि आता या आठवड्यात नेट परीक्षा म्हणजे UGC कडनं जी असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी जी परीक्षा घेतली जाते केंद्र सरकारच्या शिक्षा मंत्रालयाकडनं खरं तर या संदर्भात परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. ही परीक्षा जी आहे ती 18 जूनला झाली आणि लगेचच 19 जूनला जी आहे ती ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो शिक्षण मंत्रालयाने घेतला. त्यामुळे नीट परीक्षेवरून देशभरात गोंधळ होत असतानाच अशा प्रकारे आता ही दुसरी राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा रद्द झाल्यामुळे कुठेतरी देशभरातले विद्यार्थी मात्र आता संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर 18 जूनला ही जी परीक्षा झाली ती देशातल्या विविध शहरांमध्ये 1200 केंद्रापेक्षा जास्त केंद्रांवरती ही परीक्षा झाली आणि एकूण 9 लाख विद्यार्थ्यांनी देशभरामध्ये ही परीक्षा दिली होती. आणि अचानक म्हणजे दुसऱ्याच दिवशी जर अशा प्रकारे परीक्षा रद्द करण्यात येत असेल तर
तर किती विश्वासार्हता जी आहे ती या परीक्षा घेणाऱ्या संस्थांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात राहिलेली आहे असा प्रश्न निर्माण होताना दिसतोय. नीट परीक्षेमध्ये सुद्धा गैरव्यवहार झाल्याचं आपण गेल्या पॉडकास्टमध्ये बघितलं आणि आता या परीक्षेत सुद्धा गैरव्यवहार झाला आणि त्यामुळेच कुठेतरी नीट परीक्षेचा गोंधळ जसा मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी सांगितलं की ही परीक्षा रद्द करा, तसा नेटच्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांची मागणी होण्याआधीच ही परीक्षा जी आहे ती रद्द झालेली आहे. खास करून काही विद्यार्थ्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की काही ठिकाणी जरी हा गैरप्रकार झालेला असला तरी आम्ही मात्र प्रामाणिकपणे जी आहे ती ही परीक्षा दिलेली आहे. त्यामुळे जिथे हा गैरप्रकार झालेला आहे तिथल्या विद्यार्थ्यांना फक्त पुन्हा एकदा त्यांची पुनर्परीक्षा घ्या, परंतु बाकीच्यांना त्यामध्ये का भरडलं जाते असं सुद्धा काही विद्यार्थ्यांचं मत आहे. एकंदरीतच नीट असेल किंवा ही नेटची परीक्षा असेल किंवा पोलीस भरतीचा सुद्धा मुद्दा जो आहे तो आता राज्यामध्ये गाजतोय. पावसाळ्याच्या तोंडावरती परीक्षा घेतल्यामुळे किंवा पोलीस भरती होत असल्यामुळे विरोधी पक्षातील आमदार खासदार असतील त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना अशा प्रकारची विनंती केलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच राजकारणात किंवा सामाजिक क्षेत्रात काही घटना घडत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा पेपर फुटीसारखे प्रकार असतील किंवा परीक्षेमधले घोळ असतील किंवा कॉफी सारखे प्रकार असतील, या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात जे विद्यार्थी खरंच प्रामाणिकपणे दिवस रात्र अभ्यास करत असतात, एक स्वप्न उराशी घेऊन काहीतरी जिद्द असते काहीतरी करून दाखवण्याची, त्या विद्यार्थ्यांना मात्र अशा प्रकारे ज्या संस्थांकडनं ह्या परीक्षा कंडक्ट करण्यात येतात त्या संस्थांमध्ये जर काही घोळ होत असेल तर ह्या परीक्षांवरती किंवा एकंदरीतच या संस्थांवरती कशा प्रकारे विश्वास ठेवायचा आणि केंद्र सरकार किंवा शिक्षा मंत्रालय आता या संदर्भात काय महत्त्वाचा निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जातात, आपण मागच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा पाहिलं होतं आणि काहीच दिवस होत नाहीयेत तर पुन्हा आता हा नेट सारख्या ज्या महत्त्वाच्या परीक्षा आहेत त्या सुद्धा रद्द करण्यात आल्या. विशेष म्हणजे परीक्षा द्यायल्यानंतर ही परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आली. याचं कारण जे आहे ते सुद्धा अद्याप समोर आलेलं नाहीये, कारण कुठेतरी पेपर फुटीचा संशय असल्याचं सुद्धा बोललं गेलं. तसा संशय जो आहे तो असल्यामुळेच या परीक्षेमध्ये पारदर्शकता असायला हवी असं जे कारण आहे ते पुढे आलं आणि त्यामुळेच या परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि त्या पुन्हा घेणार असल्याचं सांगण्यात आलं. शिक्षण मंत्रालयाकडून ज्या माहिती आली त्यामध्येच ही नेट परीक्षा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आणि पुन्हा परीक्षा घेतली जाणार असं सुद्धा सांगण्यात आलंय. मात्र पुन्हा परीक्षा म्हणजे नेमकी कधी होणार याबाबत तरी तुर्तास तरी स्पष्टता आलेली नाहीये. त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात संभ्रमता निर्माण झालेली आहे, मोठ्या प्रमाणात निराशा सुद्धा या निर्णयामुळे सध्या पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारे राज्यभरात नीटच्या परीक्षा साठी जे विद्यार्थी आंदोलन करत होते किंवा जे मोर्चे काढण्यात आले आणि त्याच नंतर काहीच दिवसांमध्ये आपण पाहतोय की या नेटच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. कुठेतरी शिक्षण व्यवस्थेवरच आता संशय व्यक्त केला जातोय. विद्यार्थ्यांचा आता राग जो आहे तो अनावर होताना पाहायला मिळतोय. आधीच राज्यात बेरोजगारी सारखे मुद्दे जे आहेत, नोकरी व्यवसायाचे जे मुद्दे आहेत ते तापलेले आहेत आणि अशातच या निवडणुकांच्या काळात पुन्हा एकदा या मोठ्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये असा घोळ समोर येताना पाहायला मिळतोय. नक्कीच हे विषय जे आहेत ते महत्त्वाचे मानले जात आहेत. नक्कीच. तर ह्या आजच्या या पॉडकास्ट मधल्या ह्या महत्त्वाच्या ज्या बातम्या होत्या त्यावरती आपण जी आहे ती चर्चा केलेली आहे. यानंतरच्या पुढच्या आठवड्यात या जे आता आजच्या विषय जे घेतलेले आहेत त्याचे काय पडसाद उमटतात किंवा इतर नवीन काय विषय पुढच्या आठवड्यात घडतात याचा पॉडकास्ट जो आहे तो आम्ही पुढच्या आठवड्यात तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. दरम्यान या आठवड्यातल्या ज्या काही घडामोडी झाल्या यातलं जे आहे ती विस्तृतपणे माहिती किंवा चर्चा जी आहे ती आम्ही इथं केलेली आहे. त्यामुळे या पॉडकास्टमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.